मुंबईत येणाऱ्याला मराठी शिकलंच पाहिजे असं नाही, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते भैयाजी जोशींचं मत। घाटकोपरची भाषा गुजराती असल्याचं सांगून मुंबईची एकच एक भाषा नसल्याचाही दावा। मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा, मुंबईची भाषा मराठी नाही असं म्हणणं हा राजद्रोह। खासदार संजय राऊतांचं वक्तव्य। भैयाजींनी संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान केल्याचा दावा। मुंबईत जोगेश्वरीमध्ये एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक लैंगिक अत्याचार, 5 नराधमांना अटक, 5ही जणांवर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल। राहुल गांधी आज मुंबई दौऱ्यावर। मुंबईमध्ये धारावीतल्या चर्मोद्योगासह अन्य लघु उद्योजकांशी संवाद साधणार। सुरक्षेसाठी पोलिसांचा बंदोबस्त। औरंगजेबाची भलामण करणाऱ्या अबू आझमींना तुर्तास अटक नाही, पोलीस सूत्रांची माहिती। 1-2 दिवसात त्यांना जबाब नोंदवण्यासाठी बोलावणार। गोव्यापाठोपाठ मुंबईमध्ये बाईक टॅक्सीला परिवहन खात्याची मंजुरी। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी महिन्याभरापूर्वी घोषणा केली होती। पारंपरिक काळ्या पिवळ्या रिक्षा टॅक्सी चालकांचा विरोध कायम। राज्य सरकारच्या मीडिया मॉनिटरिंग सेलच्या स्थापनेसाठी शासन निर्णय जारी। सरकार संबंधित सगळ्या माध्यमातल्या बातम्यांवर सरकारची करडी नजर असेल। सोशल मीडिया पोस्टवरही लक्ष असणार। मस्साजोग सरपंच संतोष देशमुखांची हत्या करताना हल्लेखोरांचा ग्रुप व्हिडिओ कॉल। तब्बल 12 मिनिटांच्या ग्रुप व्हिडिओ कॉलचे पुरावे सीआयडीच्या आरोपपत्रात। शिरूरमध्ये अमानुष मारहाण करणाऱ्या भाजपच्या सतीश भोसलेचा आणखी एक व्हिडिओ अंजली दमानियांकडून जारी। सतीश भोसलेकडे असलेली पैशांची बंडलं कुणाची, दमानियांचा एक्स पोस्टद्वारे सवाल। बातम्यांच्या विश्वातला सगळ्यात मोठा मंच, अचूक, थेट आणि निष्पक्ष। बातम्यांच्या त्याच जगात पुन्हा येतोय आणि घेऊन येतोय चर्चा जनहिताची। नमस्कार, मी प्रसन्न जोशी। आता भेटूया 0 आवर मध्ये, सोमवार ते शुक्रवार रात्री 7:56 फक्त एबीपी माझावर।